संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम धोन सांडियले, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, ल देखिजे तोंड विटाळाचे, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम धोन सांडियले, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम धून सांडियले, मुबारक माये, जय विठोबारक माये, 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 जय जय विठोबारक माये, जय जय विठोबारक माये, जय विठोबारक माये, संसाराच्या अंगे अवघीच व्यसने, संसाराच्या अंगे अवघीच व्यसने, संसाराच्या अंगे अवघीच व्यसने, पहिली चाल म्हटली शिवाजीचे बाकी चालू
समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रे सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षते विषय व्याळी मिठी दिधली नुटी ताटे ते तुझ गुरुकृपा दृष्टी निरवेश होय। संसाराच्या अंगी अवघीच व्यसने संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही आ कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धून सांडिले ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी जे तोंड विटाळाचे आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धून सांडिले। तुका म्हणे आम्हा एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धून सांडिले। दरवर्षीप्रमाणे गावचे ग्रामदैवत चाळकेश्वर
ग्रामदेवतेच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आज चालू असलेली ही कीर्तन सेवा, तुम्ही सर्वांनी इथं या सेवेसाठी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार. मंदिरं होतात, मंदिरांचं वैशिष्ट्य काय, ही मंदिरं कशासाठी पाहिजेत, समाजामध्ये काय गरज आहे. काही लोक अशी म्हणतात मंदिराला पैसा घातल्यापेक्षा शाळेला घालत जावा, अशी पण म्हणणारी लोक आहेत. काही मंदिरं कशासाठी पाहिजेत. इथं धर्माचं अधिष्ठान आहे, इथं धर्माचं अधिष्ठान आहे. मंदिर पाहिजे. सामान्य जीव काही गोष्टी असतात ज्या कुठेही सांगू शकत नाही. म्हणजे माणूस आपण केलेलं सत्कर्म असतं ते उघडपणे बोलून दाखवतं, चार चौघामध्ये उघडून दाखवतं. पण आपण केलेली पापं असतात ते सहसा माणूस कुठं सांगत नाही. काही पापं अशी असतात जी आपण आपल्या घरात पण सांगत नाही. काही पापं आपल्याकडनं अशी होतात जी आपल्या मित्रांना, जवळच्या मित्रांना पण सांगण्यासारखी नसतात. अशा काही पापांचा परिहार आपण इथं द्यावा, त्यासाठीची जागा आहे. मंदिरामध्ये आपण केलेल्या पापाचा परिहार द्यावा देवापुढं. काय म्हणावं. मी तवा नाथ अपराधी, मी तवा अनाथ अपराधी, कर्महीन मति तुझ म्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माया बापा, नाही ऐकिले गायले, नाही ऐकिले गायले. माणूस आपली सत्कर्म सगळ्यांच्या पुढं सांगत असतो. वास्तविक सत्कर्म झाकावं, आपण केलेलं जे सत्कर्म आहे ते झाकावं आणि किती काळजीपूर्वक झाकावं. माणसं 21 रुपयाची पावती जरी फाडली तरी 21 जणांना बोलून दाखवतात, 21 रुपये दिले, 21 रुपये दिले म्हणून. पण आपण केलेलं सत्कर्म हे झाकावं, किती काळजीपूर्वक झाकावं. माऊलींनी काही दृष्टांत दिलेत. माऊली काय सांगतात, शेतकरी ज्यावेळी पेरतो त्यावेळी ते धान्य उघड्यावर पडू नये म्हणून किती काळजीपूर्वक त्या धान्यावर माती सारतो, तेवढ्या काळजीपूर्वक आपण केलेलं सत्कर्म आपण झाकावं. अजून काय सांगतात, नवीन लग्न झालेली मुलगी जेवढ्या काळजीपूर्वक आपलं शरीर झाकायचा प्रयत्न करत असते तेवढ्या काळजीपूर्वक आपण केलेलं चांगलं कर्म, आपण केलेलं सत्कर्म झाकावं. एवढंच काय, माऊली अजून पण दृष्टांत देतात. एखादी वेश्या अनेक सौंदर्य प्रसाधनं वापरून जेवढ्या काळजीपूर्वक आपलं वय लपवायचा प्रयत्न करत असते तेवढ्या काळजीपूर्वक आपण केलेलं सत्कर्म झाकावं. हे माऊलींचे दृष्टांत आहेत. उपजत ज्ञानी माऊलींचे दृष्टांत आहेत. एवढ्या काळजीपूर्वक आपण केलेलं सत्कर्म झाकावं आणि पाप मात्र उघड करावं, पापाचा परिहार द्यावा. इथं आलं की लोक फक्त काय लिस्टच घेऊन येतात. नशीब तो देव प्रसन्न होत नाही. तो देव जर म्हटला असता, प्रत्येकासाठी तो देव माग म्हणत नाही. काही विशेषच भक्त असतात त्यांच्यासाठीच तो फक्त, जर तो प्रत्येकाची जर मागणी जर तो पूर्ण करत असता तर त्यांच्याकडनं आपण सोयाबीन पण मळून घेतलं असतं, उसाला पाणी पाजून घेतलं असतं, त्या देवाला काय सोडलं नसतं आपण. म्हणून तो काय प्रत्येकाच्या मागणीकडे असं लक्ष देत नाही. काही विशेष भक्त असतात, इथं येऊन मागणी करायची नाही, इथं आपण केलेल्या पापांचा परिहार द्यावा. मी तवा नाथ अपराधी, कर्महीन मती बुद्धी, देवा मी चांडाळ चांडाळ, आपल्या केलेल्या कर्माचा परिहार आपण, आपल्या अज्ञानाचा परिहार इथं द्यावा. काय मागावं देवाकडं. मागितलं तर असं मागावं की परत आपल्याला परत मागायची गरजच येऊ नये, परत आपल्याला मागायची गरजच वाटू नये असं मागावं. मागणं भक्त प्रल्हादाला ज्यावेळी नरसिंह भगवान
खांबामधून प्रगट झाले आणि हिरण्यकश्यपूचा वध केला, त्यावेळी प्रसन्न झालेले भगवान नरसिंह प्रल्हादाला म्हणाले, तुझ्या भक्तीनं मी प्रसन्न आहे. तुझ्यासारखी भक्ती, तुझ्यासारखा भक्त मला आजपर्यंत मिळाला नाही. तुझी काय इच्छा असेल, तुझी काय कामना आहे ती माझ्या पुढे सांग, माझ्याकडे माग, मी पूर्ण करतो. भक्त प्रल्हाद म्हणाला, मला काहीच मागणी नाही, मला कशाचीच कामना नाही. तरी पण नरसिंह भगवान म्हणाले, असं नाही, तू काहीतरी मागायलाच पाहिजे, काय कामना आहे सांग. त्यावर भक्त प्रल्हाद म्हणाले, माझ्या मनामध्ये कधी कामना उत्पन्न होऊ नये हीच माझी मागणी आहे. असं मागावं की परत आपल्याला काही मागायची गरजच वाटू नये. काय मागावं? सकारण सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा. हे मोक्ष, ही मुक्ती, हेच मागावं आपण. देवाकडं मागितलं तर हेच मागावं. कारणासहित दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. बरं, ज्या दुःखातनं मुक्त व्हावं त्या दुःखाचं स्वरूप तरी आपल्याला कळलंय काय? किती लोकांना कळलंय आपण दुःखी आहे संसारामध्ये? संसारामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहेत. संसारामध्ये अनेक प्रकारची दुःख आहेत. दारिद्र्याचं, रोगाचं दुःख आहे ते एका जन्मात भोगून संपवता येईल आपल्याला. पाप पुण्याचं जे दुःख आहे ते काही जन्मामध्ये किंवा एखाद्या कल्पामध्ये तरी भोगून संपवता येईल. पण जे जन्म मरणाचं दुःख आहे ते एवढ्या सहज संपणारं नाही. ते अनादी कालापासून चालत आलेलं हे दुःख आहे. अनादी कालापासून चालत आलेलं दुःख हे एवढ्या सहज आपली पाठ सोडणार नाही. त्यासाठी काहीतरी साधना सांगितली. निदान त्या जन्म मरणाच्या दुःखाचं स्वरूप तरी आपल्याला कळावं, तर मग पुढं मुक्तीचा विचार. त्या बंधाचं, हा बंध आहे आपल्या ठिकाणी, त्या बंधाला नाव आहे संसार बंध. संसार बंध, संसाराची व्याख्या काय सांगितली पूज्यपादाद्य गुरु शंकराचार्यांनी? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. हे संसार आहे. परत परत जन्माला यायचं, परत परत मरायचं, परत जन्माला यायचं, परत मरायचं. हे जे चक्र चालू आहे याचं नाव काय? संसार. जीवाच्या सगळ्या दुःखाला कारण काय? संसार. सगळ्या शास्त्रांनी, सगळ्या संतांनी या संसाराचं वर्णन करताना काय सांगितलं? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आणि काय? मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐके जेल कवनाची संश्रवणी, कैसी सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या. सर्वांनी या संसाराचं वर्णन कसं केलंय? हा दुःखरूपच आहे, दुःखरूपच आहे असं केलंय. पण आपण मानायला तयार नाही. आपण मानायला नाही तयार नाही. प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेल हे गळे. वाळूतनं तेल काढणाऱ्यांची जात आहे आमची. एवढ्या सहज ऐकायला तयार नाही आपण. किती शास्त्र सांगू द्या, संसारात सुख नाही, आपण ऐकणार नाही. संसार हा वास्तविक दुःख स्वरूपच आहे. असा म्हणजे बघा, माणूस किती प्रयत्न करतो संसाराबंद सुख प्राप्त करायचा. काळा कुठं कोळसा असतोय की नाही? कोळसा. त्या कोळसा कसा असतोय? आतनं पण काळा आणि बाहेरनं पण काळाच असतोय. त्या कोळशाला कुठल्या साबणानं धुला म्हणजे तो पांढरा होईल? कधीही धुला तर, कितीही धुला तरी तो पांढरा होणार नाही. तसं हा जन्म मरणरूपी दुःखरूप असा संसार, स्वरूपता ज्याचं दुःख हे स्वरूप आहे, तो कितीही प्रयत्न करा तुम्ही, तो कधीही सुखाचा होणार नाही होणार. मग माऊलींनी अशी प्रतिज्ञा का करावी? अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. जर संसार हा सुखाचा होतच नाही तर माऊलीने का म्हणावं असं संसार सुखाचा करीन? का म्हणावं? बघा, हा कोळसा किती काळा असला तरी तो पांढरा होत नाही, धुवून पांढरा होत नाही. म्हणून काय पांढरा होत नाही असं आहे काय? होणार, तो पांढरा होतो. पण त्यासाठी काय करावं लागेल? त्या कोळशाला काय करावं लागेल? जाळावा. त्याला धुवून चालणार नाही, त्याला जाळा, त्याची राख करा. एकदा त्या कोळसा जाळला तर काय होईल? तो काळ्याचा पांढरा सुद्धा होईल. तसं हा अविद्याकार्य संसार, अविद्याकार्य असा संसार हा दुःखरूप असला तरी पण हा सुखाचा होऊ शकतो. पण काय करावं त्यासाठी? या अविद्यारूपी संसाराचं मूळ, या संसाराचं बीज आहे ते काय करावं? भाजावं, जाळावं. कशानं जाळावं? विवेकासहित वैराग्याचे बळ. विवेकासहित वैराग्याचे बळ. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा.
विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेक सहित वैराग्य, त्या अग्नीनंच हा संसार जर जाळला तर काय होईल? हा संसार सुखाचा पण करता येईल. विवेकयुक्त वैराग्य असावं, नुसतं वैराग्य नाही. केवळ वैराग्य असतं त्याला जिहासा वैराग्य म्हणतात. ते प्रसंगाने येतं आणि प्रसंगानं जातं, प्रसंगाने येणारं आणि प्रसंगानं जाणारं. ते वैराग्य महत्त्वाचं नाही आपल्याला. वैराग्य असावं, पण कसं असावं? जिज्ञासा वैराग्य, विवेकयुक्त वैराग्य म्हणतात त्याला. विश्रांदली रस सोयजे जीवनाऱ्यास ठाऊक होय, तै तो ताटाची सांडून जाय जयापरी तैसी संसाराया समजता, जाणी जी अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. असं वैराग्य असावं. त्या वैराग्याच्या पाठीमागं विवेक असावा. वैराग्य नुसतं एवढं इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या सर्व अनुकूल भोगाच्या त्यागाला वैराग्य, एवढंसं वैराग्य नाही. ते नुसतं त्यागाची इच्छा व्हावी आणि वैराग्य होईल असं नाही. ते समोर विषय असावा आणि मग त्यावर वैराग्य असावं. आपलं पाठामध्ये कीर्तनामध्ये वैराग्य बोलायला बरं वाटतं. माऊली म्हणतात वैराग्याची कस तेव्हा लागते ज्यावेळी एखादा सुंदर मुलगी समोर येते, सुंदर स्त्री समोर येते, त्यावेळी वैराग्याची कस लागते. हे माऊलींचा दृष्टांत आहे. त्यावेळी वैराग्याची परीक्षा होते तुमच्या. नाहीतर विषय प्रस्तुत नसताना आम्हाला पैसे आवडतच नाहीत, धनावर माझा लोभच नाही, तुझ्याकडे नाहीतच तर काय प्रश्नच नाही. वस्तू असावी आणि मग तिच्याबद्दल वैराग्य असावं. वस्तू असावी. एक दृष्टांत सांगितला अकबर बादशाच्या काळामध्ये. एक दृष्टांत सांगितला. अकबर बादशाह त्याच्या भेटीला बिरबल आला. त्याचा प्रधान बिरबल भेटीला आला. भेटीला आला. संध्याकाळची वेळ होते. अकबर बादशाह जेवत होता त्यावेळी. संध्याकाळच्या वेळेला बघितलं अकबर बिरबलनं त्यांचा काय संवाद होता तो झाला. जेवता जेवता खाली लक्ष दिलं. बिरबलानं खाली लक्ष दिलं तर अकबर जेवत होता आणि बाजूला एक मांजर बसलं होतं आणि त्या मांजराच्या डोक्यावर समई ठेवली होती आणि त्या समईच्या प्रकाशात अकबर जेवत होता. अगदी साधूसारखं बसलेलं मांजर, अगदी बिन हलता मांजर साधूसारखं बसलेलं होतं. बिरबलानं बघितलं. त्याला आश्चर्य वाटलं, एवढं शांत कसं काय बसलं हे मांजर. अकबर म्हणाला, बघ बिरबला, ह्याला म्हणायची शांतता. माझ्यासारखं समोर असलं की असं बसायला लागते. त्या बिरबलाचा आत्मसन्मान जरा दुखावला. दुसऱ्या दिवशी तो बिरबलच होता शेवटी. येताना तयारीनंच आला बिरबल. त्याच वेळी आला, पण येताना सोबत खिशातनं एक उंदीर घेऊन आला. काय घेऊन आला? उंदीर घेऊन आला. दुसरा जेवतेलीच वेळ. अकबर बादशाह जेवत आहे. बिरबलानं बघितलं मांजर साधूसारखं शांत बसले. असं मांजराच्या पुढ्यात तो उंदीर सोडला. आता ते मांजर शांत बसेल म्हणता? एवढा वेळ साधूसारखं शांत बसलेलं ते मांजर, समय एकीकड, अकबर बादशाहचं ताट एकीकड, सगळी नासधूस केली. वस्तू समोर नसताना वैराग्याच्या गोष्टी करणं सोपं आहे. विषय समोर यावा आणि त्यावेळी आपलं वैराग्य असावं. असं वैराग्य जर यायचं असेल तर त्याला काय पाहिजे? विवेकच असावा लागतो. विवेक कसा असावा लागतो? विश्रांदली रससोय. संसारातले विषय हे असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे, अनित्य आहेत, हे ज्यावेळी कळतं त्यावेळी विवेकयुक्त वैराग्य येतं. विवेक काय सांगतो? विवेक भाग त्याग लक्षणा सांगतो. विवेक काय सांगतो? भाग त्याग लक्षण. हे करावं, हे करू नये, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे सांगणारी बुद्धी काय? विवेकयुक्त बुद्धी म्हणायची त्याला. विवेकयुक्त बुद्धी हा झाला व्यवहारातला विवेक. चांगलं वाईट काय हे सांगणारी बुद्धी विवेक. हे व्यवहारापुरतं. परमार्थामध्ये विवेक काय आहे? एक आत्माच नित्य आहे आणि त्या आत्म्याहून सगळे अनात्म पदार्थ हे कसे आहेत? अनित्य आहेत. हे कळणं म्हणजे विवेक येणं. हा विवेक कसा असतो यासाठी माऊलीने एक दृष्टांत सांगितला. काही दृष्टांतांची मालिकाच दिली. ना असतो विद्यते भावो ना अभाव विद्यते सता उभयोरपि द्रष्टुम तत्त्वदर्शिभी. या श्लोकामध्ये माऊलींनी दृष्टांत दिला. सलिली पैजैसे एक होणी मिनले असे ते निवडोनी राजहंसे वेगळे केजे. म्हणजे राजहंस पक्षासमोर जर दूध ठेवलं तर त्यातलं दूध सगळं काही ते ग्रहण करत नाही. त्यातला दुधाचा भाग वेगळा आणि पाण्याचा भाग वेगळा करतंय. त्यातला दुधाचा जो सार असा भाग आहे ते तेवढंच ग्रहण करतं आणि पाण्याचा भाग त्याग करतं. याला म्हणतात सार आणि आसार वेगळं करणं. याला म्हणायचा विवेक. सार आणि आसार वेगळं करणं. दागिना जो असतो एखादा अलंकार, त्या अलंकारामध्ये वास्तविक सोनं पण असतं आणि हिणकस पण मिसळलेला असतो. पण त्या दागिन्याकडे बघितलं तर हिणकस आणि सोनं वेगवेगळं दिसत नाही, सगळं एकत्रच दिसतं.
पण ते जर वेगवेगळं करायचं असलं तर सोनाराला त्यावर काहीतरी विशिष्ट प्रक्रिया करावी लागते आणि सोनं आणि हिणकस वेगळं वेगळं करावं लागतं. काय करावी लागते? प्रक्रिया करून. आपल्या घरामध्ये स्त्रिया कौशल्याने काय करतात? दह्याचं घुसळण करतात आणि काय करतात? सार असं लोणी वेगळं करतात आणि आसार असं ताक वेगळं करतात. त्याला म्हणतात सार आणि आसार. मंथोनी नवनीता तैसे घ्या अनंता. असं मंथन करून सार आणि आसार वेगवेगळं करणं, त्याला म्हणायचा विवेक. सार आणि आसार वेगळं करणं हे जसं आहे. वास्तविक वरवर बघितलं तर दुधाकडं दूध एकसारखंच वाटते, त्यामध्ये काय पाणी आणि दूध वेगवेगळं दिसत नाही. तसं या जगत नावाच्या उपाधीमध्ये, या जगामध्ये बघितलं तर दोन अंश आहेत. एक मायेचा अंश आहे आणि एक ब्रह्माचा अंश आहे. त्यातलं हे एकूण 5 अंश, त्यातले नाम आणि रूप हे 2 अंश मायेचे आहेत आणि अस्ति भाती प्रिय हे 3 अंश कशाचे आहेत? ब्रह्माचे आहेत. बघितलं तर वरवर बघितलं तर ह्या जगामध्ये माया आणि ब्रह्म असं वेगवेगळं काही दिसत नाही. मायेनं ब्रह्माला झाकले काय ब्रह्मानं मायेला झाकले हे पण कळत नाही, किंवा माया ब्रह्माचं प्रकटीकरण कराले काय ब्रह्म मायेचं प्रकटीकरण कराले हे पण लक्षात येत नाही. एवढं एकमेकामध्ये मिसळलेलं आहे. त्याला शास्त्रामध्ये अन्योन्य अध्यास म्हणायचं. अन्य वस्तूचा अध्यास अन्य ठिकाणी होतं. अन्य वस्तूचा अध्यास अन्य ठिकाणी होतं. हे जगतातलं माया आणि ब्रह्म हे वेगवेगळं दिसायचं असलं, सार आणि आसार वेगवेगळं दिसायचं असलं तर काहीतरी प्रक्रिया करावी लागते. जसं दह्यातलं लोणी आणि ताक वेगवेगळं करायचं झालं तर काय पाहिजे? प्रक्रिया करायला पाहिजे. दागिन्यातलं सोनं आणि हिणकस वेगवेगळं करायचं झालं तर काय करायला लागणार? प्रक्रिया करायला पाहिजे. तसं या जगतामध्ये माया आणि ब्रह्म जर वेगवेगळ्या रूपानं जर आपल्याला प्रतीतीला यायचं झालं तर त्यासाठी काहीतरी काय करावं लागेल? प्रक्रिया. त्या प्रक्रियेचं नाव आहे विचार. तैसे विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्ववरले ज्ञानी असे. काय करावं? विचारानं देहाचा निराश करावा. देहाच्या निरासे पावी जे ठाया देहाच्या निरासे पावे जे ठाया माझे ऐसे काया जवनो हे माझे ऐसे काया जवनो देहाच्या निराशे पावे जया ठाया देहाच्या निराशे पावी जया ठाया काय करावं? प्रक्रिया. विचारानं देहाचा निराश करावा. मी देह नाही हे समजून घ्यावं. मग देह कुणाचा आहे? मी जर देह नाही तर देह कुणाचा आहे? देह तो पाचाचे झाले, हे कर्माचे गुणे गुंतले. भव तसे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या. देह कुणाचा आहे? पंचमहाभूतांनी बनलेला आहे. आकाश, अग्नी, तेज, वायू, जल या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे शरीर. हे कर्माचे गुण. भव तसे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या. हे काळा नळाचे तोंडी घातली लोणी याची उंडी. माशी पाक पाकडे तव हे सरे. माशीला पंख पडपडायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या या शरीरामध्ये उत्पत्ती स्थिती लय उत्पत्ती स्थिती लय हे चाललंय. वरवर बघता आपल्याला हे शरीर कसं स्थिर दिसतं, स्थिर दिसतं. एखाद्याला विचारलं तुमचं वय काय तर सांगल 70 75. मग किती तारखेला तो म्हातारा झालास सांगता येईल काय आपल्याला? सांगता येणार नाही. ते जे परिवर्तन आहे ते प्रत्येक क्षणाला चालू आहे. प्रत्येक क्षणाला चालू आहे. जेव्हापासून जन्म झाला त्यावेळीपासूनच ते शरीरामध्ये प्रक्रिया चालू आहे. फक्त ती एवढ्या वेगानं चालू आहे त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही. एखाद्या नदीच्या काठावर उभा राहावं आणि म्हणावं काल मी याच पाण्यात आंघोळ केलतो. वास्तविक तो ज्या पाण्यामध्ये त्यानं आंघोळ केली ते पाणी कधीच निघून गेले. आता प्रत्येक क्षणाला तिथं पाणी नवीन आहे. तसं हे मी शरीर म्हणूपर्यंत हे शरीरामध्ये बदल झालाय. ते प्रत्येक क्षणाला शरीर वेगवेगळं आहे, नवीन आहे. उत्पत्ती स्थिती लय उत्पत्ती स्थिती लय हे चालू आहे. हे शरीर आपलं नाही. या शरीरावर काळाची सत्ता आहे. कारण या शरीर हे स्वभाव नाशानं बांधलेलं आहे. यावर काळाची सत्ता आहे. हे काळाचे देह तर काळाचे. मग हे शरीराला काय म्हणतो आपण? बघा आता काय म्हणतो आपण?
माझं घर म्हणतोय काय मी घर म्हणतोय आपण? माझं घर म्हणतोय, कारण घरापेक्षा आपण कोणतरी वेगळं आहे म्हणून माझं घर म्हणतो. माझी बायको म्हणतो काय मी बायको म्हणतो आपण? माझी बायको म्हणतो. माझी बायको म्हणतो का? कारण तिच्यापेक्षा मी कोणतरी वेगळा आहे. माझं शेत म्हणतो, कारण शेतापेक्षा मी कोणतरी वेगळा आहे. तसं या देहाला काय म्हणतो? माझा देह. कारण या देहाला जाणणारा, या देहापेक्षा मी कोणतरी वेगळा आहे. जसा घटाला जाणणारा घटद्रष्टा हा घटाहून कोणतरी वेगळा असावा लागतो, तसा या देहाला जाणणारा देहाचा द्रष्टा हा मी कोणतरी वेगळा आहे. मी कोण आहे मग? सच्चिदानंद ब्रह्म. ही माझी खरी ओळख आहे. मी वासुदेव तत्वता. कळो येईल विचारिता. या विचारानं काय कळेल? मी वासुदेव आहे, सच्चिदानंद स्वरूप. ही माझी खरी ओळख आहे. मनोबुद्धी हंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जीवा न च घ्राण नेत्रं न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूपं शिवोहम शिवोहम. मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, पंचप्राण नाही, पंचकोश नाही, स्थूल सूक्ष्म कारण ही 3 शरीर नाही, स्वप्न जागृती सुषुप्ती या अवस्था नाही. मी या सगळ्यांच्याहून वेगळा कोण आहे? चिदानंद रूप शिव. शिवोहम शिवोहम. शिवस्वरूप ही माझी खरी ओळख आहे. असं ज्यावेळी देहाचा निराश होतो त्यावेळी काय होतं? देह विचारिता निरसले, प्रपंच सहजे सांडवले. प्रपंच सहज टाकून दिला जातो. असं जड दुःखरूप असणारा देहाचा प्रपंच सहज सांडवला जातो. आणि काय उरतं मग? तत्वता तत्वोरले ज्ञानी असे. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकारिते. अशी अधिष्ठान दृष्टी प्राप्त होते. एकदा त्या देहाचा निराश झाला, मी देह नाही हे कळालं की मग काय होतं? तत्वदृष्टी यायला लागते. अधिष्ठान दृष्टी म्हणतात त्याला. एक असा एकदा देहाचा निराश झाला की काय? अधिष्ठान दृष्टी येते. अध्यस्त दृष्टी नाही, अधिष्ठान दृष्टी असावी परमार्थामध्ये. अध्यस्त दृष्टी आपली सगळ्यांचीच असते. नामरूपात्मक प्रकृतीच्या कार्याकडे बघणारी, नामरूपामध्ये अडकलेली दृष्टी आपली सर्वांची आहे. आपली नामरूप बघणारी दृष्टी ही अध्यस्त दृष्टी म्हणायची. दृष्टी असावी अधिष्ठान दृष्टी. अधिष्ठान दिसावं. विष्णू सहस्त्रनामामध्ये काय म्हटलंय? ओम शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांग. विश्वाधार असं म्हटले. त्या भगवान परमात्म्या विष्णूला काय म्हटले? विश्वाधारं, विश्वाचा आधार. आधार म्हणजे अधिष्ठान. घटाला अधिष्ठान. घटाला आधार कुणाचा? सुंबळीचा. घटाला आधार कुणाचा? मातीचा. माती जर घटातनं वजा केली तर घट नावाचा पदार्थ सिद्ध होऊ शकत नाही. अलंकाराला आधार कुणाचा? सोन्याचा. सोनं जर अलंकारातनं वजा केलं तर सोनं नावाला सुद्धा शिल्लक राहू शकत नाही. तसं तो परमात्मा या जगाला अधिष्ठान आहे, आधार आहे. म्हणून काय म्हटलं? विश्वाधारम. विश्वाला आधार आहे तो. त्या परमात्म्याला जर या जगतातनं जर वजा केलं तर जगत नावाची वस्तू सुद्धा सिद्ध होऊ शकत नाही. जग नावाची वस्तू सिद्ध होऊ शकत नाही. दोरी आहे म्हणून सर्पाचा भ्रम होतो. जर दोरीच नसती तर सापाचा भ्रम झाला असता काय?
परमात्मा आहे म्हणून त्याच्या अधिष्ठानाच्या त्याच्या अज्ञानावर हे जगत भासतं आपल्याला, म्हणून त्याला आधार म्हटलं. तो आधार आहे, तोच या जगतामध्ये सर्वत्र व्यापक आहे. अशी दृष्टी येणं म्हणजे अधिष्ठान दृष्टी. अशी अधिष्ठान दृष्टी येते. अशी अधिष्ठान दृष्टी ज्याच्याकडे आहे त्याला काय म्हणावं? अनुभवी पुरुष, तत्वज्ञ संत स्वीकारिते. त्याला तत्वज्ञ मनुष्य म्हणावं, ज्याच्याकडे ती तत्वदृष्टी आहे. आणि अशी तत्वदृष्टी आल्यानंतर त्यांना हे जग कसं दिसतं? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. ऐसा ज्याचा अनुभव, त्याचा अनुभव कसा आहे या जगताकडे बघ. विश्वदेव, हे विश्व नाही, विश्वंभरच सगळीकडे भरून उरलेलं आहे. जग नाही, जनार्दनच सगळीकडे व्यापून उरलेला आहे. अशी त्याला दृष्टी येते. अशी दृष्टी ज्याला येते त्याला म्हणावं अनुभवी पुरुष, त्याला म्हणावं तत्वज्ञ पुरुष. आणि असे अनुभवी पुरुष ज्यावेळी या संसाराकडे मागं वळून बघतात त्यावेळी त्यांना हा संसार कसा दिसतो माहित आहे? संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही कीर्तने झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. त्या अनुभवी पुरुषांना हा संसार कसा दिसला? या संसाराच्या अंगी अवघी व्यसनच आहेत. आता संसार म्हणजे काय? पूज्यपाद आद्य गुरु शंकराचार्यांची व्याख्या बघितली आपण. पुनरपी जननम पुनरपी मरणम. याच संसाराची व्याख्या माऊली कशी करतात? आगाव उपजने आणि म्हणे हे साचचे जे का मानणे तया जीव लोको मी म्हणे संसारोहन. म्हणजे जन्म मृत्यू पाप पुण्य कर्तृत्व भोक्तृत्व हे सगळे धर्म देहाचे असताना मी देहाबरोबर जन्मतो, देहाबरोबर मरतो, पाप पुण्य करतो, त्याची फळं भोगतो. मी अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परिच्छिन्न, अमक्या गावचा, कीर्तनकार असे भाव जे आम्ही स्वतःच्या स्वरूपावर आरोपित करून घेतले त्याचं नाव काय? संसार. वास्तविक हे धर्म आपल्या स्वरूपाचे नाहीत, हे कुणाचे? देहाचे धर्म आहेत. ते आपण अज्ञानानं आरोपित करून घेतो. या संसाराच्या अंगी काय आहेत? अवघी व्यसनच आहेत. या संसाराच्या अंगी काय आहेत? व्यसन म्हणजे काय? व्यसनाची सोपी व्याख्या काय? व्यसनाची सोपी व्याख्या काय? शास्त्रामध्ये बघायची गरज नाही. ज्याच्या संगतीनं आपल्याला दुःख होतं तरी पण तो पदार्थ आपल्याला सुटत नसला तर त्याला म्हणावं व्यसन. ज्याच्या संगतीनं आपल्याला दुःख होतं तरी पण ती वस्तू आपल्याला सुटत नाही त्याला काय म्हणावं? व्यसन. मग नुसतं बिडी म्हणजेच व्यसन आहे काय? तंबाखू म्हणजे व्यसन आहे नुसतं? दारू म्हणजेच व्यसन आहे काय? संसार व्यसन नाही. संसारानं आपल्याला दुःख दिलंय काय? नाही, संसारानं पण दुःख दिलंय. येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मने भ्रमलो मी माझे भ्रमणे झाले बोडणे विटंबना झाले बोडणे विटंबना. या संसारानं आपल्याला दुःख दिलंय का नाही? दुःख दिलंय. येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला म्हणे. या संसारानं मला अनेक जन्मामध्ये अनेक योनीमध्ये जन्म घ्यायला लावला. कधी शिंगा शेपटीची पण शरीर होती, कधी किरीट घातलेली शरीर होती, आणि आता समान पाप पुण्य झाल्यावर हे माणसाचं शरीर मिळालंय. असं किती एक योनी कोटी फेरा, एक योनी कोटी फेरा, एवढा फेरा करायला लावला या कोणी? संसारानं. हे संसाराचं दुःख फार मोठं आहे, फार मोठं दुःख आहे. मग आता या संसाराची जर निवृत्ती करायची झाली तर मुळासकट करावी. अण्णा काय सांगायचे माहीत आहे? शेतामधली 3 प्रकारची गवत, हराटी, कुंदाट आणि बिंबाट, हे नुसतं ट्रॅक्टर घालून जात नाही. ते नुसतं ट्रॅक्टर घातलं तर पावसाचं एक सरवाट येऊन गेलं तर आणि होतं तसं उगवते. ते जर घालवायचं असलं तर काय करावं? कुदळीनं खणूनच काढावं. ते मुळासकट खणून काढावं. तसं अविद्या हे संसार आहे, हा मुळासकट खणून काढावा, मुळापर्यंत जावावं त्या संसाराच्या. मग या संसाराचं मूळ बघायला गेलो तर त्याला म्हणावं काय? कारणमीमांसा. विचारसागरामध्ये त्याची कारणमीमांसा सांगितली. काय? जन्म मरणरूपी संसाराला कारण काय? पापपुण्य. पापपुण्याला कारण काय? धर्माधर्म. धर्माधर्माला कारण आहे रागद्वेष. रागद्वेषाला कारण काय?
अनुकूल प्रतिकूल भाव. अनुकूल प्रतिकूल भावाला कारण आहे भेदज्ञान, आणि भेदज्ञानाला कारण काय? आत्मस्वरूपाचा अज्ञान. म्हणजे या जन्ममरणरूपी संसाराच्या मुळाला कोण आहे? आत्मस्वरूपाचा अज्ञान. त्यालाच म्हणतो आपण अविद्या. ही अविद्या या संसाराला कारण आहे. आता ही जी अविद्या आहे, ही अविद्या स्वतंत्र कार्य करू शकत नाही, एकटी एकटी कार्य करू शकत नाही. या अविद्येला सहकार्य घ्यावं लागतं. अविद्या स्वतः कार्य करत नाही, ही कुणाच्या तर रूपानं कार्य करते. कुणाच्या रूपानं? वासनेच्या रूपानं कार्य करते. वासनेच्या रूपानं. वासना बायको शेजारीनं, वासना बायको शेजारीनं, घाला घाले अति दारुण, आतिच्या पायी नागवन, घर बुडविसी घर बुडविसी मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो, मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. ही वासना व्यसन आहे. मुळात ही वासना व्यसन आहे. मुंबईमध्ये 10 बाय 10ची खोली म्हणजे किती मोठी आहे माहीत आहे आपल्याला. त्यातच अटॅच बाथरूम पण असते. नवीन लग्न झालेले नवरा बायको मुंबईला गेले हौसानं राहायला. त्यामध्ये दोघं संध्याकाळी झोपताना दोघांचा विषय आला पलंगावर. बायको म्हणाली, आपण दोघं आहे तवर ह्या अडचणीत कसं तरी चाललंय आपलं निभावून. समजा आपल्याला एक पोर झालं तर कसं करायचं या अडचणीत? नवरा म्हणाला, एक काम कर, तू जरा तिकडे सरक, मी जरा इकडे सरकतो. बायको परत म्हणाली, समजा देवाच्या कृपेनं अनेक झाले तर मग काय करणार? नवरा म्हणाला, काय काळजी नको, तू अजून जरा तिकडे सरक, मी अजून जरा इकडे सरकतो. गप्प बसल ती बायको कसली. बायको परत म्हणाली, ग्रामदेवतेच्या कृपेनं समजा अनेक झालं तर काय करायचं? तू अजून जरा तिकडे सरक, मी अजून जरा इकडे सरकतो. दोघं जण दोन्हीकडे सरकाय गेली. दोघं पण दोन्हीकडे तोंडावर पडले. दोघांची तोंड फुटली. आता हे झालेल्या पोराने झालं दुःख काय न झालेल्या पोराने? असं वासना दिसत नाही पण वासनेचं कार्य दिसतं. वासना दिसत नाही पण वासना दुःख देत असते. ही वासना एवढ्या सहज सुटत नाही. म्हाताऱ्या माणसाला पण सुटत नाही वासना. म्हातारा माणूस असतो का नाही, तोंडात दात नसतात म्हणून त्याला काय फुटानं खाऊ नये असं वाटत असेल म्हणता. त्याला पण वाटतं मी फुटानं खावावं, फुटानं खावावं वाटतं, पण उगाचच म्हणायचं. फुटानं बघितलं की माझं डोक्यात तेडीकच येते. ह्याच्या तोंडात दातच नाहीत, खाऊ वाटतं यात. वासना ही म्हातारं झालं नाही मेलं तरी पण सुटत नाही. अशी ही वासना ही जीवाला दुःख देत असते, जीवाला दुःख देते. म्हणून हिला व्यसन म्हटलंय. अजून काय व्यसन? या संसाराच्या अंगी अजून काय काय व्यसन आहे? पंचविषय, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे 5 विषय सुद्धा व्यसनच आहे. या विषयाच्या संगतीनं आपण दुःख भोगतो का नाही? एक एक विषयाच्या संगतीनं आपण दुःख भोगत असतो. कसं आहे, शास्त्रानं काही उदाहरणं सांगितली. हरणाचं उदाहरण सांगितलं. हरिण, त्याला सहसा पकडा गेलं तर ते हाताला गावत नाही, पण तेच जर मधुर संगीत असं वाजवलं तर त्या संगीताच्या नादाला भरून ते हरिण स्तब्ध राहतं एका ठिकाणी. त्यावेळी त्याला पकडलं जातं. कुणाला? फक्त एका शब्दाला भरून. दुसरं स्पर्श, हत्तीला जर पकडायचं असलं तर काय करतात? पुठ्ठ्याची हत्तीन करतात आणि खड्ड्यात ठेवतात. आणि त्या हत्तीनेला स्पर्श करायला जाऊन तो हत्ती कुठं खड्ड्यात उतरतो. त्यावेळी त्याला पकडतात आणि त्याचे दात तेन काढून घेतात, त्याला मारून टाकतात. कुणाच्या? स्पर्शाच्या नादाला लागून. तिसरा रूप, पतंग माहिती आहे आपल्याला, दिव्याच्या भोवत्यानं फिरणारी ती पाखरं असतात, पतंग म्हणतात त्याला, पतंग. त्या रूपाला भुलून, त्या दिव्याला भुलून त्याच्यावर झडप घालतात आणि मरतात. बरं, एकटं मेलंय म्हटल्यावर बाकीच्यानी तरी शानं व्हावं. आम्ही पण मरूनच बघणार. प्रत्येक जण त्याच्यावर उडी घालूनच मरून बघतो. कशाला भुलून? रूपाला भुलून. रस, ह्या जिभेच्या नादाला लागून मासा आमिषाला भुलून त्या गळाला लागून काय करू? प्राणाला मुकतो. रसानं, एका रसाचा संग केला. आणि गंध, कमळामध्ये पराग सेवन करायसाठी भ्रमर येतो, त्या कमळावर बसतो
आता ते सूर्यविकासिनी नावाचं ते कमळ असतं, ते संध्याकाळ झाली की त्याच्या पाकळ्या मिटतात. हां, आणि ते पाकळ्या मिटल्या की तो भ्रमर त्यातले पराग खाण्यामध्ये एवढं व्यस्त असतो, एवढा गुंग असतो, संध्याकाळ झाली पाकळ्या मिटल्या तरी पण त्यातनं तो बाहेर पडत नाही. वास्तविक तो भुंगा कसा आहे माहीत आहे, काष्ट पोखरतो, लाकडाला सहज पोखरणे त्याचे सामर्थ्य, एवढं सामर्थ्य आहे त्या भोंग्याच्या ठिकाणी. पण ती कोमळ अशी कमळाची पाकळ्या चिरणं किती कठीण आहे त्याच्यासाठी, काहीच नाही, अगदी सहज चिरू शकतो. पण त्या गंधाला भुलून त्यातनं तो बाहेर पडत नाही आणि त्यातच जीव गमावून मरतो. एक एक विषयाच्या नादाला लागून हे सगळे प्राण गमावतात. आपण तर या मनुष्याच्या शरीरामध्ये पाचीच्या पाची विषय स्वैरपणे भोगालोय. आपलं काय हाल होत असेल. आपण स्वतःवर मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह कधी ठेवलाच नाही. सामान्य लोकांचं तरी सोडा, आमचं वारकऱ्यांचं पण कठीण आहे. एकटा म्हणाला परवा, महाराज एकादशीला कोथमीर चालत्या का नाही? आता पाव किलो बटाटो त्या खिचडीत घातलं तेव्हा तुझी एकादश मोडली नाही, आणि आता कोथमिरीने काय होणार आहे? किती खावावं त्याला काय मर्यादा? उपवासाला किती खावं त्याला काय मर्यादा? अजीर्ण व्हावं, जिरा सोडा प्यायची पाळी यावं एवढं तरी खाऊ नये निदान एकादशी दिवशी. अडचण आहे किती. विषयांचा मोह किती वाईट. मनोनिग्रह असावा, इंद्रिय निग्रह असावा, काहीतरी प्रकार आहे मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह. विषयांना भुलू नये. साधकानं मनावर ताबा ठेवावा. काय असेल, एकट्याचं वजन वाढलं, 110 किलो झालं, 110 किलो वजन वाढलं. डॉक्टर गेला दाखवायला, त्रास व्हायला फार म्हणून डॉक्टरकडे गेलं. डॉक्टरनं काय केलं, बघितलं, चेक केलं सगळं, असं औषध लिहून दिलं. हे औषध घ्या, गोळ्या घ्या, रोज सकाळ संध्याकाळ या गोळ्या घ्यायच्या. आणि काय करायचं, रोज व्यायाम करायला लागणार. 110 किलो वजन झाले, आता पुढं धोका आहे, मग रोज व्यायाम करायला लागणार आणि पथ्य पण करायला लागणार. पथ्य काय, जरा हलका आहार घ्या. काय घ्या, हलका आहार घ्या सांगितलं. आणि 8 दिवसांनी दाखवायला या. 8 दिवसानंतर सगळं केलं आणि 8 दिवसानंतर दाखवायला आला. वजन चेक केलं तर 120 किलो. हे असं कसं काय झालं? गोळ्या बरोबर आहेत, गोळ्या घेतल्या वेळच्या वेळे, हा घेतलं की. व्यायाम पण करत होतो, रोज सकाळी उठलं की चालायला जात होतो, व्यायाम करत होतो. मग अजून काय सांगितलेलं, हलका आहार घ्यायला सांगितलेला. होय, हलकाच आहार घेतला मी. हलका आहार म्हणजे काय घेतलं, मी विचार केला, हलकं म्हणजे सगळ्यात हलकं पाणी असते. म्हणून मी ठरवलं पाणी पिऊनच राहूया आपण. पाणी पिऊनच राहणार होतो. तेवढ्यात विचार आला, पाण्यापेक्षा हलकं तेल आहे, कारण तेल हे पाण्यावर तरंगतं. मग मला वाटलं तेल पिऊया आपण, तेल पिऊन राहूया. तेलच पिणार होतो, पण तेवढ्यात परत विचार आला, तेलावर भजी तरंगतात, भजी ही तेलापेक्षा जास्त हलकी आहे. म्हणून रोज सकाळ संध्याकाळ 4-4 प्लेट भज्याच खाल्ल्या फक्त. बरं, नुसत्या भज्या खाल्ल्या काय, नुसत्या भज्या कशा खाऊन चालतील? त्यावर एक 11 ब्रेड पण खाल्ले, मिरच्या पण खाल्ल्या. आता एवढं खाल्लं तर ते वजन उतरेल म्हणता? कधी उतरणं शक्य नाही. मनोनिग्रह, मनावर ताबा असावा. मनावर जोपर्यंत आपलं काय सांगितलं, माकडे हाती धरले फुटाने, त्या विषयापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर काय सांगितलं, माकडाला पकडायसाठी काय करतात ते शिकारी, काय करतात, त्या गाडग्यामध्ये काय ठेवतात, फुटाणे ठेवतात. आणि ते माकड ज्यावेळी हात घालतं ते फुटाणे घ्यायसाठी, त्यावेळी काय करतात, ते फुटाणं घेतल्यावर हात फुगतो. हात फुगल्यावर त्यातनं बाहेर पडत नाही हात. त्याला वाटतं मला कोणतरी धरले. कोण धरले त्याला? कोण धरले? कोणीही धरलेलं नाही. तसं तुम्हाला पण कोण धरले? कोणीही धरलेलं नाही. आता त्या माकडाला जर सुटायचं असलं तर काय करावं, जे धरलंय ते सोडावं लागेल. तसं तुम्हाला पण या जन्ममरणाच्या संसारातनं मुक्त व्हायचं असेल, सुटायचं असलं तर धरलंय ते सोडा. जे धरलंय ते सोडा. काय धरलंय? या विषयाच्या वासना धरून ठेवल्यात. त्या विषयाच्या वासना धरून ठेवल्यात ह्या सोडा. ह्या जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत मुक्ती नावाचा, मोक्ष नावाचा प्रकार स्वप्नामध्ये पण येणं शक्य नाही. विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायण
संसारे कोण सुख धरिवे संसारे. असे हे विषय पण आपल्याला या संसारामध्ये गुंतवणार आहेत. म्हणून या संसारांना, या विषयांना काय म्हटलंय? व्यसन. या विषयांना व्यसन म्हटलंय. बरं, एवढीच यादी संपली काय मग तुमची? व्यसनांची यादी संपली काय? अजून काय आहे? काय अजून आहे? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार याचे बळ फार सर्व सुख दे, सर्व सुख दे. सच्चिदानंद बाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद बाबाई हो करी कृपा. अजून काय व्यसन आहेत? कामेश, क्रोधेश, रजोगुण समुद्भवा. हे काम क्रोध आहेत, ही पण व्यसनच आहेत. आता नुसतं काम क्रोध म्हटलं की मद, मत्सर, लोभ, दंभ, अहंकार हे पण पाठोपाठच येतात. ह्या दोघांना जर नुसतं बोलवून घेतला, बाकीच्यांना काय वेगळं इन्व्हिटेशन द्यायची गरज नाही, ते पण त्यांच्या बरोबरच येत असतात. काम क्रोध आलं की हे काम क्रोध व्यसन आहेत. हे किती दुःख देतात, ह्या संसारामध्ये किती अडकवतात. काय सांगितलं? एकदा भगवान व्यास ग्रंथाचं लिखाण चाललेलं, ग्रंथ लिहिता लिहिता त्यामध्ये एक श्लोक आला, बलवान इंद्रिय ग्रामम विद्वांसमपि कर्षति. इंद्रिय फार बलवान आहेत, विद्वानांचं सुद्धा पतन करतात ही इंद्रिय. त्यावर त्यांचे शिष्य जेमिनी महाराज, पूर्वमीमांसेचे कर्ते जेमिनी, त्यांना शंका आली. महाराजांचं काहीतरी चुकतंय म्हणाले. हे इंद्रिय, हे काम क्रोध अज्ञानाचं पतन करतील, मान्य आहे. विद्वानांचं पतन करतं असं कसं काय म्हणतात हे? त्यावर ते म्हणाले, गुरुजी हे जरा मला जड जाते, हे पटायला जरा पटत नाही, कसं तरी वाटतंय. विद्वानाचं पतन कसं काय होईल या कामक्रोधामुळं, या इंद्रियांच्यामुळं? त्यावर व्यास महर्षी म्हणाले, तुला पटत नाही तर राहू दे, पण तुला पुढं याचा अनुभव येईल, अनुभव येईल म्हणाले. काही दिवस निघून गेले, संध्याकाळची वेळ होती. जेमिनी महाराज आपल्या कोटीमध्ये, आपल्या झोपडीमध्ये निवांत बसलेले. बाहेर पाऊस पडत होता. बाहेर लक्ष गेलं, बाहेर पावसामध्ये झाडाखाली एक उभारलेली सुंदर मुलगी दिसली त्यांना, भिजत होती. आता एखादी मुलगी पावसात भिजत उभारली म्हटल्यावर आपण काय तिला निदान आत तरी बोलवावं, म्हणून जेमिनी महाराज गेले तिकडं, त्या मुलगीपर्यंत गेले. त्या मुलगीला म्हणाले, तुम्ही असं या पावसामध्ये असं उभारलाय झाडाखाली, काय करा, तुम्ही पाऊस जाऊपर्यंत माझ्या कुटीमध्ये येऊन आश्रय घ्या. ती मुलगी म्हणाली, आमच्या वडिलांनी असं कुठल्या परपुरुषाबरोबर बोलायला नाही सांगितले, मी येऊ शकत नाही तुमच्याबरोबर. जेमिनी महाराज म्हणाले, मी काय कोण असा येणा जाणारा रस्त्यावरचा नाही आहे, कोण पूर्वमीमांसेचा करताय, मी सामान्य नाही, मी काय सामान्य आहे काय? तुम्हाला सामान्य वाटलो? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून निवांत येऊ शकता माझ्या पर्णकुटीत. मुलगी आली, मुलगीला पुसायला दिलं. आता दोघं जण होते. जेमिनी महाराज म्हणाले बोलता बोलता, तुमचं लग्न झालंय का? काय गरज होती काय विचारायची? काय संबंध आहे यांचा विचारायचा? मुलगी म्हणाली, झालं नाही लग्न अजून. परत विचारलं, का झालं नाही लग्न? मनासारखा नवरा मिळाला नाही. होय काय? कसला नवरा मुलगा पाहिजे तुम्हाला? आमच्या घराण्याची एक अट आहे म्हणाले. मुलगी म्हणाली, आमच्या घराण्याची एक परंपरा, एक अट आहे. काय म्हणाले? आम्ही असाच मुलग्याला जावई करून घेतो जो मुलगा त्या मुलगीला आपल्या पाठीवर घेईल आणि घोडा 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 करत गावाच्या बाहेर ते अंबादेवीचं मंदिर आहे तिथंपर्यंत तोंडाला काळं फासून तिथं दर्शनाला जो नेईल, अशाच मुलग्याबरोबर लग्न करायची आमची परंपरा आहे म्हणाले. जेमिनी महाराजांच्या मनात आला विचार, आता आपलं तसं पण लग्न झालेलं नाही, आता इथं कोण बघायला आहे? हां, तोंडाला काळं फासलं काय, हिला खांद्यावर घेतलं काय, घेऊन गेलं काय, इथं कोण बघते आपल्याला?
जेमिनी महाराज घोडा झाले, तोंडाला काळं फासलं, तिला पाठीवर घेतलं आणि स्वारी चालली. अंबादेवीच्या मंदिरात हे त्यांची वरात चालली. मंदिराजवळ आले. मंदिरात असं बाहेरनंच असं डोकावून बघितलं तर आत व्यास महर्षी बसलेले होते आधीच. जेमिनी महाराज, काय तुमची अवस्था झाली? तोंडाला काळं आलंय की हो तुमच्या? अशी काही परिस्थिती. मी चुकलो महाराज. बरं पटलं का नाही तुला? इंद्रिय विद्वानाचं पतन करतात हे जे मी सांगत होतो ते बरोबर आहे काय चुकीचं आहे? अगदी बरोबर आहे. पटले म्हणाले. हे कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भव, हे काम क्रोध अज्ञानाचं नाही ज्ञानाचं सुद्धा पतन करतात. अनेक भल्या भल्या लोकांचं यांनी पतन केलंय. माऊली याचं वर्णन करतात कसं? हे विषय दरीचे वाग, हे ज्ञान निधीचे भुजंग, भजन मार्गीचे मार्ग, मारक हे मारक हे, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. हे कामक्रोध कसे आहेत? हे विषयदरीचे वाघ, ज्ञाननिधीचे भुजंग, भजन मार्गीचे मांग मारक हे विषयाच्या दरीमध्ये असणारे काय आहेत? वाघ आहेत. वाघ असा काय आपल्याला एकदमच असा खात नाही, एकदम खात नाही, हळूहळू फाडून 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 खातो. तसं या कामक्रोधाने आपल्याला कधी फाडून खाल्ले हे पण आपल्याला लक्षात नाही, लक्षातच येत नाही. असे हे कामक्रोध आपल्याला फाडून खात असतात. पतन झाल्यावर कळतं यांनी आपल्याला खाल्ले म्हणून. हे विषयदरीचे वाघ, ज्ञाननिधीचे भुजंग, ज्ञानाच्या कोठारावर बसलेले भुजंग येथे ते ज्ञानरूपी कोठार, ज्ञानरूपी धन आपल्याला ते प्राप्त करू देत नाही. आणि काय? भजन मार्गीचे मांग मारक हे भजनाच्या मार्गामध्ये आडवे येणारे, वाटमारी करणारे कोण आहेत? मांग आहे ते. माझ्यासारखी चाल कुणाला धरायला येत नाही. आमच्या भागात माझा हात धरायला कोण नाही. असं एखाद्याला म्हटलं, तुझा टाळ चुकला बाबा, हा घे तुझा टाळ, हे घे तुझं भजन. पुढच्या एकादशीला गावात नवीन भजनी मंडळ चालू असतं. ह्याला म्हणायचं भजन मार्गीचे मांग मारक हे, भजन मार्गीचे मांग मारक हे काम क्रोध आहेत. असे हे काम क्रोध यांच्यामुळं सुद्धा या संसारामध्ये आपल्याला पडावं लागतं. म्हणून यांना काय म्हटले? व्यसन झाली. काय अजून काय व्यसन आहेत? काय आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक दुःख आहेत. या सर्वांच्यामुळं आपल्याला ही त्रिविध दुःख भोगायला लागतात. या तीन दुःख, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक, ही दुःख या संसारामध्ये आपल्याला भोगायला लागतात. मग या संसारातनं कधी मुक्त व्हावं? काय मी उद्धार पावेन? काय कृपा करील नारायण? ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. अशी तळमळ वाटावी. आणि या संसारातनं मुक्त होण्याची ज्यावेळी आपण साधन शोधत असतो त्यावेळी मग सर्व साधनांचा विचार होतो. कुठल्या मार्गानं जावावं? कुठल्या मार्गानं जावावं? काय सांगितलं? वेद त्रिकांडात्मक बोलतो. वेद तिन्ही कांडांचं वर्णन करतो. काही मार्ग सात्विक, राजस, तामस, तिन्ही मार्गांचं, तिन्ही गुणांचं वर्णन कोण करतं? वेद करतं. काही साधना आहेत ते तमोगुणाचे आहेत, काही रजोगुणाचे आहेत, काही सत्वगुणाचे आहेत. पण ह्या सगळ्याच वाटा जरी असतील वेदाने सांगितल्या, वेद अनंत आहे, वेदाचं ज्ञान अनंत आहे. या सगळी जरी मार्ग, सगळी ज्ञानं जरी वेदानं सांगितली तरी आपण त्या सर्व मार्गानं जाऊ शकत नाही. जसं प्रभात झाली, सकाळ झाली की आपल्याला सगळ्या वाटा दिसायला लागतात. म्हणून काय सगळ्या वाटांना आपण जात नाही. आपल्याला ज्या मार्गानं जायचं आहे त्याच मार्गानं आपण जसं जातो. तसं वेद भरपूर जरी बोलत असला तरी आपल्याला जे हिताचं आहे तेच आपण करावं. कर्मानं जावावं, ज्ञानानं जावावं, का योगानं जावावं, कुठल्या मार्गाचं अवलंब करावं? वेद अनंत बोलेला, वेद अनंत बोलेला, अर्थ
इतकाचे साधिला अर्थ इतकाचे साधिला विठोबाचे शरण जावे निज निष्ठाना वर्धावे वेद कर्म ज्ञान योग सर्वाचं जरी प्रतिपादन करत असला तर आपल्याला योग्य काय आहे, आपल्या हिताची साधना कोणती विचार करावा. कर्मानं जावावं तर कर्माचा अडचण काय आहे, कर्मामध्ये विधीची सूक्ष्मता पाळायला लागते. कर्म ऐकायला बरा वाटतो, कर्मकांड ऐकायला बरं वाटतं, पण त्याचं पालन करणं फार कठीण आहे. आपण जेवताना पाणी सोडतो का नाही, जेवताना पाणी सोडतो, त्या पाणी किती असावं याला पण हिशोब आहे. थोडंसं जास्त जरी पाणी झालं तर सुरापान मद्यपान केलेल्याचं पातक लागतं आपल्याला. त्यामुळं कर्माची ही अडचण आहे. कर्मामध्ये विधीच्या सूक्ष्मता पाळायला लागतात. एखादा आपण पुण्य म्हणून करायला जावं तेच पाप पण होईल, ही कर्मातली अडचण आहे. ज्ञानानं जावावं तर ज्ञानमार्ग काय सगळ्यांच्यासाठी मोकळा नाही. ज्ञानाला अधिकारी पाहिजे, ज्ञानाला अधिकारी पाहिजे. मल विक्षेप आदी दोषांची निवृत्ती केलेला, त्याला आपल्या ठिकाणी असणाऱ्या आवरणाचं ज्ञान पाहिजे. विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व अंतरंग साधन चतुष्टय संपन्न असावा. मग एवढं सगळं करून त्यानं गुरूंच्याकडे जावावं. तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवा हे करावं. आणि मग गुरूंच्याकडनं त्यांना काय करावं, तत्वमसी महावाक्याचा उपदेश, श्रवण मनन निधी ध्यासन तत्वम पदा शोधन. मग त्याचा आत्मसाक्षात्कार म्हणजे त्यामध्ये मी त्याला जाणला असा जाणीवेचा जरी अहंकार राहिला तरी पण काय झालं, त्रिपुटी आली. ज्ञाता ज्ञान ज्ञेय त्रिपुटी आली. ही त्रिपुटी आली की परत द्वैत आलं, द्वैत आलं की परत दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. द्वैत आलं की परत पुनरावृत्ती आली, परत संसार चक्र आलंच. ही ज्ञानातली अडचण आहे. योगानं जावावं तर योगाची वाटाचे निघाले गा सुभटा तया दुःखाची वाटा भागाला. 21 कप चहा पिणारी लोक आहे आपण, आमच्याकडनं योग होईल म्हणता. योग मार्ग काय एवढा सोपा नाही. आस्था चॅनेलवर सकाळ सकाळी दाखवतात तेवढा काही योग नाही. योगामध्ये अष्टांग योग असतात, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी, ही 8 अंग असतात. त्यातले फक्त नुसता आसन नावाचा प्रकार जो चॅनेलवर दाखवतात, टी व्हीवर दाखव, आसन नावाचा प्रकार आहे तो नुसता. एक आसन सिद्ध करण्यासाठी एक योग्याचं आयुष्य जातं. एवढा कठीण आहे योग. योग पण साध्य होणं कठीण आहे. माणसाची आयुष्य मर्यादा, आपलं माणसं या कलियुगातलं माणसाची जीवन मर्यादा किती आहे, 100 वर्षाचं पण नाही आता राहिलं. 60-70 एवढं आयुष्याची मर्यादा आहे. आणि जीवनशैली कशी आहे या दोन्हींचा जर विचार केला तर याला सगळ्यांना चांगलं होईल, अगदी सगळ्यांना सोयीस्कर होईल असं साधन सांगितलं. सगळ्या संतांनी त्या साधनाचं वर्णन केलं. कुठलं आहे ते साधन, ज्या साधनाचा संतांनी जे साधन स्वीकारायला सांगितलं त्याला म्हणतात नाम संकीर्तन. कीर्तन साधन सांगितलं. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता कीर्तन म्हणजे काय, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशी 9विधा भक्ती सांगितल्या. त्यातलं एक साधन म्हणजे कीर्तन साधन आहे. या कीर्तनाचे प्रकार पडतात. एक नाम संकीर्तन, गुणसंकीर्तन आणि लीला संकीर्तन. लीला संकीर्तन म्हणजे काल्याच्या कीर्तनामध्ये देवानं केलेल्या, गोकुळामध्ये केलेल्या लीला त्यांचं वर्णन करणं, देवाच्या लीलांचं वर्णन करणं म्हणजे लीला संकीर्तन आहे. दुसरं देवाचं ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ह्या 6 गुणांचं वर्णन करणं, त्याला म्हणायचं गुणसंकीर्तन. आणि हे जे साधन सांगितलं या कीर्तने त्याला म्हणतात नाम संकीर्तन. या नाम संकीर्तनानं काय होतं, काय होत नाही, कीर्तनानं काय होत नाही, ब्रह्मरूपी काया होत असे, ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तने. या कीर्तनानं काया सुद्धा ब्रह्मरूप होते. आत्मा कीर्तनानं ब्रह्मरूप होतो यात काय नवल नाही. आत्मा मूळचा ब्रह्मरूपच आहे, त्याला ब्रह्मरूप करणं काही नवल नाही. शरीर सुद्धा ब्रह्मरूप होतं. अशी उदाहरणं आहेत काय नाही. त्या नामस्मरणानं शरीर ब्रह्मरूप झालेलं आहे. अर्जुनाच्या पायाच्या केसातनं सुद्धा कृष्ण 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 ध्वनी येत होता. किती नामस्मरण केलं असेल. याला म्हणायचं ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तने. मेलेल्या चोकोबांच्या हाडातनं सुद्धा काय यायचा, विठ्ठल 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 आवाज यायचा. म्हणजे किती नामस्मरण केलं असेल. याला म्हणायचं ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तने. कीर्तन सांग कीर्तन सांग
कीर्तन चांग होय अंग हरिरूप. या कीर्तनानं अंग हरिरूप होतं. बरं, हे नाम संकीर्तन, हे नामस्मरण किती करावं, किती माळा करावं, काय नियम आहे? 1 माळ करावं रोज, 2 माळा कराव्या, किती 11 माळा कराव्या का 16 माळा कराव्या, किती नामस्मरण करावं? ज्ञानदेव मौन जप माळांतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. किती सांगितलं? जपे सदा नामस्मरण करायचं. त्यामध्ये ते नामस्मरण आपल्या श्वासाला चिकटून घ्यायचं. अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे एक अजपा जपाची साधना सांगितली. त्या अजपा जपामध्ये काय होतं? एखाद्या योग्य गुरुकडं जावावं ज्यानं ती साधना केलेली आहे. आणि काय करावं? राम कृष्ण हरी आपला मंत्र आहे. राम म्हणून श्वास घ्यावा, कृष्ण म्हणून स्थिर करावा, हरी म्हणून सोडावा. राम कृष्ण हरी. इथं काय करू नका, मी गेल्यावर करा पाहिजे तर. काहीतरी झालं तर माझ्यावर यायला नको. असा जप करावा एका योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली ही साधना करावी. कालांतराने या साधनेचं फळ काय होतं? ते नामस्मरण राम कृष्ण हरी हे श्वासाबरोबर चालू राहतं. श्वासाबरोबर तुम्हाला वेगळं नामस्मरण करायची गरज नाही. श्वासाबरोबर ते नामस्मरण चालू राहतं. जागा असताना तरी नामस्मरण चालू राहतं, झोपल्यावर सुद्धा ते नामस्मरण बंद होत नाही. असं ते नामस्मरण चालू राहतं. सुरुवातीला नामाची गोडी वाटत नाही. का वाटत नाही? कारण आपले प्रतिबंध असतात त्यामध्ये. आपण अनंत जन्माच्या विषयाच्या वासना असतात, आपण केलेली कर्म असतात, निषिद्ध विषयाचे संस्कार असतात, निषिद्ध कर्माचे संस्कार. त्यामुळं ते कीर्तन, ते नामस्मरण काय म्हणतं? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. ते नामस्मरण किती गोड जरी असलं तरी पण काय आपल्याला त्याचा अनुभव काय येत नाही? ते गोड का वाटत नाही? कारण ते पाप आडवं येत असतं आपल्याला. जसं पित्त झालेल्या माणसाला साखर जरी खाल्ली तर काय होतं? कडूच लागते. पित्त दोष असेल तर साखर खाल्ली तर पण काय वाटते? कडूच वाटते. म्हणून काय साखर खायची बंद करायची नाही. कारण त्या पित्तावरचं औषध सुद्धा शास्त्रानं काय सांगितले? साखरच आहे. जरी कडू वाटत असलं तरी साखरच खावावी आणि काय करावं? ते पित्त कमी करावं. तसं नामस्मरण घेताना जरी सुरुवातीला त्रास होत असला, ते गोड वाटत नसलं तरी पण त्याच्यावरचं औषध काय आहे? नामस्मरणच करायचं. अगदी अट्टहासानं नामस्मरण करायचं. तो जप करत राहायचं. काय होईल मग? हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. त्या नामस्मरणानं काय होईल? जातील पाप. काय होईल? ती पाप सगळी निघून जातील, निवृत्त होतील. आणि मग काय होईल? त्याच्या पुढं ते पाप म्हणजे मलदोष निघून गेला की पुढं काय करावं? मग परत नामस्मरण चालूच ठेवायचं. नामस्मरण परत चालूच ठेवायचं. मग ते नामस्मरण पुढं करता काय होईल? आपल्या ठिकाणचा विक्षेप दोष दूर होईल आणि काय होईल? आपलं चित्त स्थिर व्हायला चालू होईल. त्या नामस्मरणानं काय होईल? आपलं चित्त स्थिर व्हायला चालू होईल. आणि आता हे मल आणि विक्षेप दोष एकदा निवृत्त झाले की मग आता काय करायचं? परत नामस्मरणच करायचं. अजून नामस्मरण करायचं. त्या निष्काम नामस्मरणाच्या योगानं काय होईल? शुद्ध पुण्य निर्माण होतं. आणि एकदा ते शुद्ध पुण्य निर्माण झालं की मग काय सांगितले? पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलं. एकदा ते शुद्ध पुण्य फळाला आलं की त्या शुद्ध पुण्याच्या योगानं काय होतं? सद्गुरूंची भेट होते किंवा देवच गुरुच्या रूपानं आपल्याला अनुग्रह देतात. आपणची देव होय गुरु. हे गुरु येऊन आपल्याला ज्ञान देत असतात. त्या गुरूंची भेट होते. कशानं? त्या नामस्मरणापासून उत्पन्न झालेल्या शुद्ध पुण्यानं. आता एकदा हे शुद्ध पुण्य झालं, गुरूंची भेट झाली. आता ते गुरु तरी कशासाठी पाहिजेत? गुरूंची तरी गरज काय आहे? गुरु घाली ज्ञानांजन, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु राखले निज धन, गुरु सौभाग्य देऊन, साधू बोधना नवी,
सुखाचा सागर, गुरु हा सुखाचा सागर. ते गुरु काय करतात? गुरु घाली ज्ञानांजन. गुरु त्या साधकाच्या डोळ्यामध्ये काय घालतात? अंजन घालतात. अंजन माहिती आहे आपल्याला, अंजन नावाची एक वस्तू असते, ती वस्तू डोळ्यात घालायची असते, अंजन नावाचा पदार्थ. त्यासाठी काय पाहिजे? पायाळ व्यक्ती असावा. त्या पायाळ व्यक्तीच्या जर डोळ्यामध्ये अंजन घातलं तर काय होतं? भूमीमध्ये लपलेलं धनसुद्धा दिसायला लागतं. असं ते अंजन असतं. तसं आपल्या ठिकाणी असणाऱ्या आत्मस्वरूपाची जर आपल्याला ओळख व्हायची असेल तर ते अंजन घालायचं काम कोण करतात? सद्गुरू घालतात. ते सद्गुरू अंजन घालतात. ते अंजन कुठलं आहे? कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला सोज्वळ, बाप रखुमा देवी वरू विठ्ठल दिनांचा दयाळ. धर्मदा मोठरे वासा परोपकारी, आंधळ्या दृष्टीने तो त्याचे नाम मी उच्चारे. आंधळ्या दृष्टीने तो त्याचे नाम. कृष्णांजन, त्या अंजनाचं नाव काय? कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. ते सद्गुरू कृष्णांजन घालतात साधकाच्या डोळ्यामध्ये. आणि एकदा जे कृष्णांजन घातलं की मग या जगामध्ये नामरूपात्मक प्रकृती दिसत नाही. काय दिसतं? सगळीकडं कृष्णच भरलेला आहे, अशी दृष्टी येते. हे समस्त श्री वासुदेवो ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव, भक्ता माझी राव ज्ञानिया तोची विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला. रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप. भरला रिता ठाव नाही उरला,
असं सगळीकडं विठ्ठलच व्याप्त आहे, सगळीकडं तो परमात्माच व्याप्त आहे, बाहेरही तोच आहे, आतही तोच आहे, अशी व्याप्तीची एकदा अनुभूती आली माझ्या आत, आणि तोच आहे बाहेरही तोच आहे, सगळीकडं तो परमात्माच व्याप्त आहे. एकदा असा अनुभव आला, आता ते जन्म मरण रूपी संसार राहिला काय? राहू शकत नाही. जन्म मरण कुणाला, मरण कुणाला, जन्म कुणाला? या शरीराचा आहे. माझं स्वरूप कसं आहे? न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भयो अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते न हन्यमाने शरीरे नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेद्यन्त्यापो न शोषयति मारुता. असं माझं स्वरूप आहे. असं ज्यावेळी निश्चय होतो त्यावेळी तिथं संसार नावाची वस्तू राहू शकत नाही, जन्म मरण राहू शकत नाही. आता एवढा निश्चय झाल्यानंतर आता मग काय करावं त्यानं? आता काय करावं? त्या महात्म्याचं वर्णन करताना शास्त्र सांगतं त्यानं काय करावं. आता उरलेलं उर्वरित जे प्रारब्ध आहे त्यानं भोगताना कसं, तो कसा असतो, एकतर प्रेतवत असतो किंवा बालवत किंवा पिशाचवत. तो महात्मा एखाद्या वेळेस बालवत असेल, लहान मुलासारखा पण असेल निरागस, एखाद्या प्रेतासारखा पडून राहील किंवा एखाद्या पिशाच्यासारखा भटकत पण राहील. असं असलं तरी पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ते मान्य नाही. पुढच्या पिढीला, पुढच्या लोकांना तो भजन मार्ग, तो भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी कल्पित द्वैतांना आपले संत नटतात, महात्मे नटतात. जरी देव आणि मी यामध्ये आता भेद राहिला नसला तरी पण कल्पित द्वैतानं भेद स्वीकारायचं. तू देव आहेस, मी भक्त आहे, असं कल्पित नटायचं, कल्पित प्रेमानं नटायचं. आणि आता मी तुझं भजन करणार, भजन करायचं. त्या भजनाचं नाव आहे ज्ञानोत्तर भक्ती. त्याला म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती. ही ज्ञानोत्तर भक्ती, या ज्ञानोत्तर भक्तीला म्हणतात कीर्तन. सततम कीर्तयंतो माम सततम ये जना तेषाम नित्या योगक्षेम मोहामेम, असं ते कीर्तन आहे. ते कीर्तन, या कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चिताचे ते नामचे नाही पापाचे ऐसे केले. हे कीर्तन आहे. आता त्यांच्या अनुभूती कशा आहे, त्या महात्म्यांचा अनुभव कसा आहे? हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर, हे माझे घर, विश्वची माझे घर. ऐसी दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणचे जाहला, पर्याही वरी पार्था माझे भजनी आस्था. तयाचे मी माथा, मुकुट करी जय जय ज्ञानेश्वर माऊले, जय जय ज्ञानेश्वर माऊले. हे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. मी आता केवढा या शरीरापुरता नाही, हे विश्वची, ह्या विश्वा एवढा व्यापक आहे मी, अशी अनुभूती आल्यानंतर सुद्धा पर्यायी वरी पारता माझे भजनी असता. असा त्याला अनुभव आलाय, तरी पण त्याचं प्रेम कशावर आहे? माझ्या भजनावर आहे. असं जे भजन आहे त्याला म्हणतात कीर्तन. त्याचं नाव आहे कीर्तन. मग या कीर्तनानं काय होतं? या कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे ते नामचे नाही पापाचे ऐसे गेले. शमदमा उकळा आणले तीर्थे ठायावरी उठली आणि मृत्यू लोकीची खुंटली रहाटे आगवे. यम म्हणे कवनाते यमावे, दम म्हणे कवनाते तीर्थे म्हणते काय खावे, दोष ओखदाशी नाही. कोणी एखादे वैकुंठा जावे, एखादा साधना करून वैकुंठाला पण जाईल, पण ती ही वैकुंठाची केले आगवे. त्याने या भजनानं हे सगळंच वैकुंठ करून टाकले.
ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. त्यांनी त्या नामस्मरणानं काय केलंय? विश्व धवळून टाकलंय. हरिभजनी हे धवळिले जग, हरिभजनी हे धवळिले जग. तू कविला लाग कळी काळाचा, तू कविला लाग कळी काळाचा. हरिभजनी हे धवळले धवळले जग, हरिभजनी है. मुबारक माई देव, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, विठोबारक माई, विठोबारक माई, विठोबारक माई, विठोबारक माई, विठोबारक माई, विठोबारक माई, जय विठोबारक माई, जय विठोबारक माई. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबारक माई, विठोबारक माई. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो म्हणजे पूर्वी अशुद्ध होतो. शुद्ध झालो म्हणजे पूर्वी अशुद्ध होतो म्हणून आता शुद्ध झालो. अशुद्ध कशाला म्हणायचं? अज्ञानाचं जोपर्यंत कार्य होतं, नामरूपात्मक प्रकृती दिसत होती तोपर्यंत अशुद्ध होतो. आता शुद्ध झालो. आता हे सोवळे, आता ते ज्ञान झाल्यानंतर काय झालं? आता हे सोवळे झाले त्रिभुवन. आता सोवळं दिसायला लागलं. सोवळं म्हणजे शुद्धतेचं प्रतीक आहे. सोवळं नेसतो का नाही आपण पूजेला? सोवळं नेसतो. सोवळं म्हणजे शुद्धता. एकदा सोवळं नेसलं की आपण कुणाचा स्पर्श करून घेत नाही. स्पर्श त्याला सोवळं म्हणायचं. ज्ञानाची दृढ अप्रोक्ष अनुभूती येणं याला सोवळं म्हणावं. ज्ञानाची दृढ अप्रोक्ष अनुभूती येणं याला म्हणायचं ज्ञानातलं सोवळं. विठ्ठल विस्तारला जनी सप्त ही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. तो भगवंत, तो विठ्ठलच सगळीकडं त्रिभुवनात व्यापक आहे असं त्याच्या व्याप्तीची अनुभूती येणं म्हणजे काय झालं? आता हे सोवळे झाले त्रिभुवन. विषम धुवून सांडियले. विषम धुवून सांडियले. विषम म्हणजे काय? विषमता म्हणजे भेद. विषमता म्हणजे भेद. 5 प्रकारचे भेद सांगितले शास्त्रानं. जड जडाचा भेद, जीव जीवाचा भेद, जड ईश्वराचा, जीव ईश्वराचा, असे 5 भेद सांगितले. ही विषमता धुवून सांडून टाकली. विषमता धुवून टाकून द्यावी. कसं विषमता धुवून टाकावी? मागं काही वर्षापूर्वी श्रावणामध्ये अधिक महिना आलता की नाही, त्यावेळी पावसाचं प्रमाण थोडं कमी होतं. त्यावेळी काय झालं? आमच्या इकडं 10-15 दिवसातनं एकदा पाणी सोडायचे घरच्या नळाला. मग आमच्या घरची पण लय हुशार लोक, त्यांनी एक आयडिया केली. कपडे धुवायचे, ते पाणी परत बॅरेलमध्ये भरून ठेवायचं. परत दुसऱ्या दिवशी परत तेच पाण्यानं कपडे धुवायचे, परत तेच पाणी बॅरेलमध्ये भरून ठेवायचं. आयडिया सुरुवातीला चांगली वाटली, पण काय झालं? 2-4 दिवसानंतर त्याचा एक विशिष्ट वास यायला लागला त्या पाण्याचा. कपडे धुल्यानंतर पाणी ठेवावं काय टाकून द्यावं? टाकून द्यावं. तसं अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर ते अज्ञान निवर्तक जे ज्ञान आहे ते पण टाकून द्यावं. ते टाकून दिलं नाही तर ते पण सुद्धा बंधन करत असतं. जो झाला ऐसे म्हणे तो काहीच नाही. मी जाणलं असं जाणीवेचा अहंकार राहिला तर मग परत द्वैत आलं, परत त्रिपुटी आली. म्हणून ती जाणीवेचं ते ज्ञान टाकून द्यावं. ज्ञान गिळोनी गावा गोविंदगा. ते ज्ञान टाकून द्यावं, कारण ते ज्ञान बाधक आहे.
विषम धुवून टाक. कसं आहे बघा, काय सांगितलं, एकट्याची बायको फार त्रास द्यायची, सारखं छळायची त्याला. एकट्याची बायको फार त्रास द्यायची, सारखी छळायची. इकडची नवं आमच्या भागातलं, इकडचं इकडं कशाला सांगू, इकडचं दुसरीकडे गेल्यावर सांगणार. त्याची बायको फार त्रास द्यायची, छळायची. ते वैतागलं, त्या बायकोच्या जाचाला वैतागलं, त्रासलं आणि काय केलं, आता हिचा काटा काढायचा म्हणाले. आणि ती झोपल्यावर त्या बायकोचा तिनं काय केलं, त्यानं खून करून टाकला, मारून टाकलं तिला. आता ती बायको मेली. खरं ती बायको काय झाली, हाडळ झाली आणि परत येऊन त्याच्याच मानगुटीवर बसली. आता आधीची बायको बरी म्हणायची काय, ही बरी म्हणायची, आधीचीच बरी म्हणायची. अज्ञान निवृत्ती झाल्यानंतर ज्ञान जर राहिलं तर ते असं त्रास देत असतं. अज्ञान बरं एखाद्या वेळेस, कारण अज्ञानाची निवृत्ती ज्ञानानं करता येईल. ज्ञानाची निवृत्ती कशानं करणार, म्हणून अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर ते ज्ञान सुद्धा टाकून द्या. विषम धुवून सांडियले. पुढं महाराज काय सांगतात, ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखीजे तोंड विटाळाचे. आम्ही आता कुठं राहतो, ब्रह्मपुरी. पुरी म्हणजे काय, ब्रह्मपूर म्हणजे काय, पूर्वी गावामध्ये असायचं खुर्द बुद्रुक असं म्हणायचे लोक. लहान गावाला खुर्द, जरा मोठं झालं की त्याला काय म्हणायचे, बुद्रुक. अजून जरा मोठं झालं तर पट्टण. मग त्याच्या पुढे जर लई मोठी जी गावं असायची त्याला पूर लावायची, सोलापूर, कोल्हापूर, आणि काय सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, अशी मोठे त्याला पूर लावायचे लोक. पूर शब्दाचा अर्थ आहे व्याप्ती. पूर शब्दाचा व्याप्त सांगायसाठी पूर लावतं. तसं आता काय झालं, ब्रह्मपुरी वास. अहम ब्रह्मास्मी हे माझे वेष्टीपुरतं झालं. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे हे वेष्टीपुरतं झालं. पण सर्वम खल्विदम ब्रह्म, सगळीकडं ब्रह्म भरलेलं आहे असं व्याप्तीची अनुभूती येणं म्हणजे काय, ब्रह्मपुरी वास करणे अखंड. आता अशी अनुभूती कशी आहे, अखंड आहे. जसं पाण्याची धार ही खंडित होते पण तेलाची धार खंडित होत नाही, तसं ती अनुभूती, ते सर्वम खलिविदम, सगळीकडे ब्रह्मच व्याप्त आहे अशा अनुभूती, ती खंडित होत नाही. त्याला म्हणायचं ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखीजे तोंड विटाळाचे. आता विटाळाचं तोंड सुद्धा दिसत नाही. विटाळ कशाचा होता, विटाळ पूर्वी अज्ञानाचा विटाळ होता. तो अज्ञानाचा विटाळ तरी गेलाच, पण ज्ञानाचा विटाळ होता तो सुद्धा निघून गेला. अज्ञानाचा विटाळ नाही आणि ज्ञानाचा सुद्धा विटाळ नाही, दोन्ही विटाळ नाही. न देखीजे तोंड विटाळाचे. 11व्या अध्यायात अर्जुनाला ज्यावेळी देवानं विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळी अर्जुनाच्या मुखातनं उद्गार आले, देवा ये दृष्टीचा विटाळू गेला, तो सहजी दिव्य चक्षु केला. आता माझ्या या दृष्टीचा विटाळ गेलाय. कधी, तुझं हे व्याप्त स्वरूप, तुझं हे विश्वस्वरूप ज्यावेळी मी बघितलं त्यावेळी आता देवा माझा या आता दृष्टीचा विटाळ गेलाय. त्यावेळी असं या ज्ञानानं दृष्टीचा विटाळ जातो. न देखीजे तोंड विटाळाचे. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात, एकांताचा वास, आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. काय म्हणतात महाराज, आता आम्ही कुठं राहतो, एकांतात राहतो. म्हणजे घराचं दार बंद करून एकटं बसायचं नाही. एकांतात राहणं म्हणजे एकटं बसायचं किंवा डोंगरात जाऊन कुठे एकटं बसायचं नाही. एकांत म्हणजे काय, एक काय आहे, ब्रह्म आहे, मी एक आहे असं म्हणणं सुद्धा जिथं थांबतं त्याला म्हणावं एकांत. एकाचाही अंत व्हावा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा.
म्हणजे ब्रह्म होऊन ब्रह्मरसाचा अनुभव घ्यावा. आता आपण जे आनंदाचा अनुभव घेतो तो कशानं? अविद्यावृत्तीद्वारा घेतो. सुषुप्तीमध्ये मी काही जाणत नव्हतो, सुखानं निजलो होतो, असा अनुभव जो येतो आपल्याला तो अविद्यावृत्तीद्वारा येत असतो. पण ते समाधी अवस्थेमध्ये योगी ब्रह्मरूपानं, म्हणजे त्या अनुभूतीचा अनुभव येतो ब्रह्मरूपानं. गुळ काय होतं? गुळ होऊन गोडी चाखणं. स्वतः गुळ व्हायचा आणि गोडीचा अनुभव घ्यायचं. तसं स्वतः ब्रह्मरूप व्हायचं आणि त्या ब्रह्मानुभूतीचा अनुभव घेणं, याला म्हणतात तुका म्हणे आम्हा एकांताचा. कारण तिथं आता वृत्तीचं कार्य राहिलं नाही. वृत्ती गेली, वृत्ती ते निवृत्त झाली. जन न देसे तेथे मी माझे हरपले, ठाई जेथेच्या तेथे. वृत्ती आता निवृत्त झाली, कारण अज्ञान निघूनच गेलं. कारण वृत्ती हा अज्ञानाचा परिणाम आहे. अज्ञानच निघून गेलं तर त्याचं कार्य वृत्ती तरी कसं राहील? वृत्ती ही निवृत्त झाली. जन न दिसे तेथे मी आणि माझं, अहम आणि मम उत्पन्न कुठं झालं? आत्मस्वरूपाच्या अज्ञानावर उत्पन्न होतं. ते निघून कुठं जातं? हरपतं. मी माझे हरपले. हरपणे म्हणजे कसं आहे? दोरीवर भासलेला साप, दोरीवर भासलेला जो साप असतो तो कुठल्या काठीनं मारला तर मरल? काठीनं मरणार नाही तो. काय करावं? कुणीतरी टॉर्च नेऊन दाखवावं काय ही दोरी आहे म्हणून. आणि एकदा दोरीचं दोरी रूपानं यथार्थ ज्ञान झालं की मग तो साप कुठं जातो? बिळात. कुठं जातो? असा नियम आहे. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यस्त पदार्थ अधिष्ठान स्वरूपच होत असतो. तसं आत्मस्वरूपाच्या अज्ञानावर उत्पन्न झालेले हे मी आणि माझे, देह मी आणि देहसंबंधी पसारा माझा, हे अहम मम कुठं जातं? अधिष्ठान स्वरूपच होऊन जातं. मी माझे हरपले, ठाई जेथेच्या तेथे. त्यासाठी एक ओवी सांगितले. ओवी काय आहे? हिवाची झुळका हिवची होय उष्णोदका, तैसे निजेली अर्का तमची प्रकाश होय. म्हणजे तिकडं बर्फामध्ये, लडाखला वगैरे तिकडं अगदी मायनसमध्ये तापमान असतं. तिथं काय करतं? सकाळी जर शौचाला लोक जात असतात त्यावेळी काय करतात? गरम पाणी घेऊन जात असतात. का गरम पाणी घेऊन जातात? समजा एखाद्याला त्रास असला पोटाचा आणि लवकर काम वेळेत झालं नाही तर ते गरम पाणीसुद्धा काय होतं? बर्फ होऊन जातं. हिवाची झुळका हिवची होय उष्णोदका. हिवाच्या झुळकेनं थंडीमुळं काय होतं? गरम पाणी काय होतं? बर्फ होऊन जातं. तैसा उदेले अर्का तमची प्रकाश होय. तसं सूर्य एकदा उगवला तर तो अंधार कुठल्या मार्गाने पळून जातो? कुठेही जात नाही. तमुची प्रकाश होय. अंधार हा प्रकाश रूपच होऊन जातो. तसं अज्ञानानं भासलेले मी आणि माझे हे कशा अधिष्ठान स्वरूप होऊन जातात. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धोन सांडियले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघी व्यसने होती. पण काय झालं? आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. माणसाच्या सर्वांना सोयीस्कर होईल असं साधन सांगणारे कोण आहेत? संत आहेत. कारण काय सांगितलं? अधिकाराशिवाय ज्ञान मिळत नाही. योग कर्म हे सगळ्यांना होईलच असं नाही, पण सर्वांना सोयीस्कर असणारं साधन ते संतांनी इथं सांगितलेलं आहे. ते म्हणजे कीर्तन साधन आहे. नामस्मरण हे साधन संतांनी सांगितलेलं आहे. कारण संत हे कसे असतात? स्वभावता कसे? येते उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. का? बुडते हे जन न देखवे डोळा. त्यांना हे बघवत नाही. बुडते हे जन म्हणून येतो, म्हणून कळवळा. का? हे जग बुडतंय. हे बुडणारे जग, हे विषयामध्ये रमलेले जीव, संसारामध्ये रमलेले ते हे त्यांना बघवत नाही. त्यांची दया येऊन ते इथं अवताराला येतात. कशासाठी? इथं अवतारासाठी येतात. किती सांगू तरी नाही किती भटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील हे. किती तीक्ष्ण शब्दात सांगितलेलं आहे. किती सांगावं? भटकीचे म्हणजे दासीचे पुत्र आहे, दासीचे आहे ते मागं, म्हणजे लक्ष्मीच्या मागं लागलेली लोक आहे ती. किती सांगावं यांना? ना ऐकती भटकीचे, पुढे शिंदळीचे, चंचल चित्ताचे, हे पुढं रडणार आहे ते. त्यांचं हे दुःख पुढं होणार आहे, यांना त्रास तो संतांना पाहवत नाही. म्हणून संत इथं अवताराला येतात. महाराज काय सांगतात?
एकंदर शिका पाठविलाय लोका, पाठविलाय लोका, पाठविलाय लोका. तुका म्हणे संता मी नामाचा धारक, तुका म्हणे आलो मी नामाचा धारक. आम्ही वैकुंठ वाटे आलो याचे कारणाचे. आम्ही वैकुंठवासी कशासाठी? आम्ही याच कारणासाठी आलो. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठात असतो. पण वैकुंठ म्हणजे विकुंठात्मक वृत्तीचा वैकुंठ, अशा उच्च अवस्थेमध्ये सुद्धा असून आम्ही इथं कशासाठी आलोय? झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग, उच्छिष्टाचा भार, शेष उरले ते सेव, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळाची धाक. भक्तीचं साधन तुम्हा सर्वांना सांगावं यासाठी ते इथं आलेत आणि त्यांनी हे कीर्तन नावाचं साधन आपल्यासाठी उघडं करून दिलंय. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम धुवन सांडेले. तुकाराम 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 तुकाराम.